चला बोलू आता दुसऱ्या सेमीफायनल या सामन्याकडे। सेकंड लास्ट होणारा हा सामना अर्थात त्या पहिल्या सेमीफायनल मधील मॅन ऑफ द मॅचचा अर्थात सामनावीराचा मानकरी ठरतो रोहित। या पण आपल्या सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणाहून घेऊन जायचं। खऱ्या अर्थानं या स्पर्धेत ज्यांचं शुभ आगमन झालं अर्थात उपजिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय। खऱ्या अर्थानं 8ही संघाचे जे खेळाडू त्या खेळाडूंना टी शर्ट असतील किंवा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल गोपीदादा यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले। साहेब आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल SMPC प्रीमियर लीग 2025 या लीगच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक 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 असं स्वागत। पहिला चेंडू फेस करत असताना उंच असा उडवलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती आणि विघ्नहर्ता 11 या संघाला पहिला मोठा हादरा मिळतोय केपीच्या माध्यमातून। खऱ्या अर्थानं केपीनं आजचा दिवस गाजवलाच नाही तर गाजवून ठेवला। तोच केपी पहिला चेंडू फेस करत असताना मैदानाच्या बाहेर जातोय। तसेच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदाची ज्यांनी अनेक वर्ष ही भूमिका पार पाडली, चोख भूमिका पार त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाळली जाते। तसेच कालच मला वाटतं फायनल झाले ना, गेल्याच हप्त्यात पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी झाली। त्या नाईट स्पर्धेचे खरे मुख्य आयोजक सन्माननीय सर्वेसर्वा गोपीदादा सूर्यवंशी। खऱ्या अर्थानं दुसऱ्या विकेटचं पतन होतंय, दुसरा मोठा मासा गळायला लागतोय विघ्नहर्ता 11 या संघाला। खऱ्या अर्थानं विकेट हॅट्रिकचा चेंडू असणार आहे। तिसरी विकेट हॅट्रिक आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळेल का? येणारा चेंडूच आपल्याला या ठिकाणी बघताना पाहताना नक्कीच आपण पाहणार आहोत। खऱ्या अर्थानं गोपीदादांबद्दल बोलायचं गेलं ना, काल मी वाशी मार्केटमध्ये होतो आणि वाशी मार्केटमध्ये असताना मी बसलो होतो आणि जस्ट त्यांचा तो बॅनर बघत होतो, या मॅच स्पर्धेचा बॅनर बघत होतो। माझ्या मागे व्यक्ती उभ्या राहिल्या होत्या, मला तुमच्याच गावातले कोणीतरी असतील, तर दादांबद्दल ते कौतुक करायला लागले। तेव्हाच मला समजलं की दादांचं नाम नाही तर काम बोलतं आणि त्याच माध्यमातून दादांनी या स्पर्धेला प्रमुख सहकार्य केलं। अर्थात टी शर्ट असतील, अर्थात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल, कारण दादांचं नाव वाशी मार्केटमध्ये घेतलं गेलं। कारण तेव्हाच मला समजलं की दादांचं नाव अर्थात नाव नाही तर काम जास्त आहे। तेच गोपीदादा सूर्यवंशी आपल्या व्यासपीठावरती स्थानापन्न होतात। पुन्हा एकदा पंच वाईट घोषित करतात, दंडित घोषित करत असताना अवांतर धावेच्या मदतीने एक धावेच्या मदतीने श्री गणेशा केला जातो विघ्नहर्ता या संघाचा। सुरेख असा फटकावलेला चेंडू पावकलेचं षटक हाताळत असताना खऱ्या अर्थानं हावी ठरला होता विघ्नहर्ता 11 या संघावरती गोलंदाज सचिन, परंतु या चेंडूवरती चौकार लगावला गेला। अर्थात 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5 या आकड्यावरती, 2-5। उंच असं फटकावलेला चेंडू झेल होईल का? आणि झेल होते। एक हाताने हा आत्मविश्वास स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला सचिन याने आणि एका हाताने झेल पकडला गेला। खरं तर एक षटक पॉवर प्लेचा हाताळत असताना 3 गडी तंबूत परतवले विघ्नहर्ता 11 या संघाला। तिसरा मोठा हादरा मिळतो तो अर्थात सिद्धेशच्या स्वरूपात। त्याची जागा भरून काढण्याकरता ज्यांनी आज दिवसभरात स्कोररची चोख भूमिका पार पाडली ते सतीश। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतात। वैयक्तिक पहिल्याने संघाचं दुसरं षटक हाताळत असताना आकाश
खऱ्या अर्थानं आत्मविश्वास दाखवला स्वतःवरती आणि शेवटच्या चेंडूवरती एक हाताने झेल पकडला गेला तो सचिन समालोचन कक्षाच्या समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. अर्थात तो फलंदाजी ट्रॅकवरती फलंदाज आपण पाहतोय प्रणय. उंच असा फटकावलेला चेंडू, हाही झेल होईल का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु झेल सुटला जातोय, धरतीला दान होतोय. गच्चाला असं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. अनवी किल्लेवान या संघाकडून पहिला चेंडू फेस करत असताना उंच उडवून दिला होता, परंतु 2 धावेचा मुनाफा होतोय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते तब्बल 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा उंच असा फटकावलेला चेंडू, झेल होईल का? आणि होतोय. चौथा मोठा आदरा भेटतोय तो विघ्नहर्ता 11 या संघाला. एकंदरीत जर का आजच्या दिवसाचा विचार करायचा गेला ना तर विघ्नहर्ता 11 संघ प्रत्येक संघावरती हावी ठरला होता, परंतु पडझड होताना आपण पाहतोय त्या संघाची आज सेमीफायनल दुसऱ्या सामन्यामध्ये. खऱ्या अर्थानं गोपीदादा यांचं आगमन दिवसभरात कधीही होऊ शकणार होतं, परंतु आज बक्षीस समारंभाच्या वेळेस खास आकर्षण म्हणून ज्यांच्या माध्यमातून या टी शर्ट सर्व खेळाडूंना उपलब्ध झाल्या. अर्थात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेला प्राप्त झालं तेच उपजिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांचं मंचावरती शुभ आगमन होत असताना सेमीफायनल 2चा सामना. आकाश गोलंदाजी मार्कवरती सुलेख गोलंदाजी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना काहीसे गचाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अन्विका 11 संघाचं क्षेत्ररक्षण करत असताना 9 धावा, 4 बाद 9. पुन्हा एकदा वाईट चेंडू, पंच वाईट घोषित करतात. अव्वंत धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावरती. 4 बाद 10. काय कमालीची गोलंदाजी करतोय आकाश. खऱ्या अर्थानं जखडून आणि बांधून ठेवलंय विघ्नहर्ता 11 संघाच्या दोन्ही फलंदाजांना. अर्थात ओमकार आणि सतीश याला. फलंदाजी ट्रॅकवरती फलंदाज सज्ज होतो स्ट्राईक एंडला सतीश, ज्याने आजच्या दिवसभरात स्कोररची चोखपणे भूमिका पार पाडली. सुंदर असा फटका, काय फटका खेळलाय सतीश. चेंडू टायमिंग प्रॉपर, चेंडू करो हवाई सफर येतोय. 6 धाव्यांसाठी हा SMPC दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा सतीश सज्ज होतोय फलंदाजीसाठी. काय कमालीचे फटके खेळतोय. खरं तर 1 धाव कंप्लीट केली गेली. खऱ्या अर्थानं सतीश याच्या ध्येय यष्टीकडे पाहायचं गेलं ना तर वेस्ट इंडिजचा आपण फलंदाज पाहतो रकीम कॉनवेल. खऱ्या अर्थानं सतीशकडे पाहिलं तर त्याची नक्कीच आठवण होते. त्याच पद्धतीचा यष्टी असणारा. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमा पार. सतीशच्या बॅट मधून येतोय दर्जेदार खणखणीत SMPC षटकार. काय कडक फलंदाजी करतोय मित्रांनो. ध्येय यष्टीवरती कधी जाऊ नका, कारण मी आत्ताच म्हटलं होतं वेस्ट इंडिजचा फलंदाज रकीम कॉर्नरकडे पाहिलं तर नक्कीच सतीशची आठवण होते. ब्राईटनेस
काय कमालीचा फटका केलाय ना सतीश याने. हा कमबॅक केलं गोलंदाज कमी करू. रुपेश याने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, पुढच्या चेंडूवरती कमबॅक केलं. कभी तेरी कभी मेरी काहीच समीकरण आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज फलंदाजांमध्ये. पुढचा चेंडू सतीशसाठी वाईट प्लस डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल चेंडू होत असताना 2 धावेचा मदतीने धाव संख्येत बदल होते. धाव संख्या जाऊन पोचते तब्बल 26 या आकड्यावरती. 4 बाद 26. पुन्हा एकदा दिशा नाही तर दशा बदलून ठेवले गोलंदाजाची सतीश याने. पुन्हा एकदा वा बाई वा काय फटका खेळतोय. सासू मेली ठोकवून जावं आला 90 ठोकवून सतीश काय पठ्ठ्या षटकार मारतोय वाकून. वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सतीश याच्यासाठी. खऱ्या अर्थानं 4थी विकेट जात असताना शुभम कदम यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज लागते सतीश याच्यासाठी. मित्रांनो टाळ्या एकदा झाल्याच पाहिजेत. काल वेस्ट इंडिजचा फलंदाज रकीम कॉर्नेलचं नाव घेतलं, खरं तर नाव घेतलं नाही कारण त्याच्याबरोबर कंपॅरिझन केलं गेलं पाहिजे. सचिन कदम यांच्याकडूनही 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलं जाते सतीश यांच्यासाठी. त्यांचे छोटे बंधू कॅश प्राइज लागले जाते 500 रुपयाचं. आणि भावाने दम दाखवलाय. काय दम दाखवलाय. खऱ्या अर्थानं गोलंदाजी पिंजून ठेवली होती अन्विक 11 या संघाची. खऱ्या अर्थानं दिशा नाही तर दशा बदलवून ठेवली आहे अन्विक 11 या गोलंदाजाची. काय कमालीची फलंदाजी केली सतीशाने. हा मला वाटला होता जाईल आहे परंतु डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होत असताना चेंडू धाव संख्या जाऊन पोहोचली तब्बल 35 या आकड्यावरती. 4 बाद 35. सन्माननीय आप्पा स्ट्रायकरचे संघ मालक ओनर मनोहरजी शेडगे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होते. साहेब आपण SNPC प्रीमियर लीग 2025 ला उपस्थिती दाखवलीत आणि या स्पर्धेची भव्यता आणि दिव्यता वाढेल त्याबद्दल हार्दिक असं स्वागत. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धावी कंप्लीट केली गेली. खऱ्या अर्थानं मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सतीशांच्या फलंदाजीसाठी. मित्रांनो उभं राहून स्टँडिंग ओवेशन भेटलं पाहिजे सतीश यांच्यासाठी. शॉर्ट आहे का? एक स्टॉप द्या. नक्कीच विघ्नहर्ता संघाचे संघ मालक यांना गर्व असेल की सतीश यांच्या देवबोलीकडे खरं तर त्यांच्या देवबोलीकडे बघून संघामध्ये दाखल केला नाही कारण त्यांच्या क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि त्याच्या खेळीवरती बघून त्यांना या प्लेइंग 11 मध्ये दाखल करून घेतलं. खऱ्या अर्थानं खेळी करून दाखवली सतीश याने. दिवसभरात स्कोररची चोख भूमिका पार पाडली होती आणि फलंदाजी करत असताना तब्बल हॅलो शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय गोपीदास सूर्यवंशी यांनी SNPC प्रीमियर लीग 2025 परत 4 या स्पर्धेसाठी सर्व संघांना 110 टी-शर्ट स्पॉन्सरशिप केलेलं आहे. त्यांचं SNPC प्रीमियर लीग तर्फे सहर्ष आभार. गोपीदासांचं बोलायला गेलं तर आताच 4 दिवसापूर्वी इन्सिडेंट घडला होता. आमच्या चुलत्यांना मदतीची गरज होती हॉस्पिटलमध्ये.
दादांना माहिती पडलं, दादाने 0 मिनिटात 10,000 रुपये त्यांनी माझ्या अकाउंटला पाठवून दिलं. मोठं व्यक्तिमत्व आहे दादा, थोर मनाचे दादा आहेत आणि दादांसाठी सर्वांच्याकडून एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्या दादाचा या ठिकाणी आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोज शेडगे आप्पा यांच्या शुभ हस्ते सत्कार होत आहे. कृपया दादा त्यांनी छोट्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. दादा तुमचं योगदान मोलाचं आहे, अनमोल आहे. तसं तुमचं पाटण क्रिकेट असोसिएशनला सुद्धा योगदान मोलाचं आहे. आणि एक मिनिट दादा, असंच तुमचं योगदान कायम राहावं आमच्या असोसिएशनला. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन असू द्या, SMPC प्रीमियर लीग असू द्या. दादा तुम्ही असंच वर्षानुवर्षे प्रगती करू, तुमची यश कीर्ती अशीच दिव्य देऊ दादा. थँक्यू, आभार आहे दादा. धन्यवाद दादा तुम्ही आलात या स्पर्धेत शोभावडे, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. थँक्यू. पुन्हा एकदा गोपीदादा सूर्यवंशी उपजिल्हा प्रमुख शिवसेना यांचे या स्पर्धेदरम्यान उपस्थिती लाभली, शुभागमन झालं होतं आणि यथोचित सन्मान केला गेला. पुढील कार्यक्रमासाठी गावी जायचं असल्या कारणाने गोपीदादा या ठिकाणाहून प्रस्थान होतात. या स्पर्धेच्या दरम्यान त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. आणि पुढच्या त्यांच्या राजकीय वाटचाल असेल, सामाजिक वाटचाल असेल, या सर्व वाटचालींसाठी या स्पर्धेदरम्यान आता SMPC प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वळू आता स्पर्धेकडे. सेमीफायनलचा दुसरा सामना अर्थात फलंदाजी करत असताना सतीश याने गाजवून ठेवलं. तब्बल 8 चेंडू हाताळत असताना 21 धावांची घणाघाती फलंदाजी केली सतीश. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतीये. फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज होतोय सचिन आणि शुभम, ज्याने गोलंदाजी करत असताना आत्मविश्वास दाखवला आणि एका हातात झेल पकडला होता तो सचिन फलंदाज. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय संदेश. पुन्हा एकदा काय कमबॅक करताना पाहायला मिळतोय आपल्याला विघ्नहर्ता 11 हा संघ. पुन्हा एकदा कमालीचा फटका. चेंडू होतोय डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल. 1 धावेच्या मदतीने खातं उघडलं जात आहे. अनविक 11 या संघाचं 3 चेंडू 1 धाव. पंधरा चेंडू आणि 37 धावा. सज्ज होतोय पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी. वेगावर स्वार होऊन ताशी 120च्या स्पीडनी गोलंदाजी करतोय संदेश आज सेमीफायनल 2 मध्ये. चला पंच जरा स्पीडअप घ्यायचं. अजून फायनलचा सामना आपला या ठिकाणी खेळवला जाणार आहे याची आपण नोंद घ्यायची. स्पीडअप घ्यायचंय. खेळाडूंनी फलंदाजी करणारे क्षेत्ररक्षण करणाऱ्याही खेळाडूंना विनंती असेल की आपण सहकार्य करायचंय. उंच असा फटकावलेला चेंडू होतोय ट्रॅव्हल सीमा पार. येतोय SMPC षटकार. सहा धावेच्या मदतीने धावफलक हलत ठेवतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावरती. बिनबाद 7. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो संदेश. उंच असा पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू होईल का सीमा पार. आणि होतोय पुन्हा एकदा हा दुसरा दर्जेदार खणखणीत SMPC षटकार.
खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कोणतीही स्पर्धा अथवा कोणतंही शुभ काम पार पाडलं जात नाही. अर्थात स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते आणि त्या स्त्रीच्या पदराला हात लावणाऱ्याचा भर चौकात चौरंग करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मुठभर मावळे साथीला घेऊन डुबल्या रेतेचं स्वप्न पूर्ण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रावर वाईट नजर ठेवून आलेल्या अफजलखानाचा कोतला प्रतापगडच्या पायथ्याशी टारा टारा फाडणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. गोट्यातली गाय, अंगणातली तुळस, मंदिरावरील कलश ज्यांनी वाचवले तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. धर्म शिवबा, कर्म शिवबा, गळ्यातील माल शिवबा, तुकोबांची गाथा शिवबा, घरात लावलेला पहिला दिवा शिवबा. आणखीन काय सांगावं, 450 वर्षाचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा मराठी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू. विनोद सोनगुले, विक्रांत नमस्कार, रुपेश सोनगुले कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सुनील नमस्कार, अध्यक्ष शंकर कदम कृपया व्यासपीठावर येऊन बसायचं आपण. चला बोलूयात पुन्हा एकदा मॅच कडे. सेमीफायनलचा दुसरा सामना. गोलंदाजी मारवटी गोलंदाज आलाय केपी, ज्याने आजच्या दिवसभरात स्पर्धा गाजवली. खरं तर SMPC प्रीमियर लीग अर्थात धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 या आकड्यावरती. 10 चेंडूने 18 धावांची गरज असणार आहे. ते अन्विका 11 या संघाला. कमालीचा फटका, कमालीचा फटका राहिला सचिन याच्या बॅट मधून. कमालीची गोलंदाजी आणि फलंदाजी राहिले. याही खेळाडूकडे दिवसभरात लक्ष राहिले. सचिन स्ट्राइकिंग वरती फलंदाज आपण पाहतोय शुभम, त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. चला चालू करायचंय. या स्पर्धेत सहभागी झाले SMPC प्रीमियर लीग 2025. स्पर्धेत झालेल्या 8ही संघ मालक आणि कर्णधारांना विनंती असेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. शुभमच्या बॅट मधून आला दर्जेदार खणखणीत षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचली तब्बल 27 आकड्यावरती. अर्थात 8 चेंडू 11 धावा. 8 चेंडू 11 धावा हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो केपी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. काय क्रिकेटचा फटका खेळला गेलाय, परंतु एक धाव घेतली गेली. चांगलं बॅकअप राहिलं, चांगलं कव्हरअप राहिलं. क्षेत्ररक्षण विघ्नार्थ 11 या संघाकडून. कृपया सर्व संघ मालकांनी व्यासपीठावर यायचं आहे. खरं ही स्पर्धा तुमच्यामुळे शक्य आहे आणि या स्पर्धेचा मुख्य प्रमुख पाहुणे तुम्हीच आहात. कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. खऱ्या अर्थानं लीग जर का खेळवायची गेली ना तर प्रमुख संघ मालक तयार होणे गरजेचं असतं. या संघ मालकांशिवाय संघ तयार होत नाही. अर्थात संघ मालक आपला खिशाला कात्री लावून या ठिकाणी खेळाडू आपल्या प्रत्येक संघामध्ये दाखल करतो आणि पहिला मोठा हादरा मिळतो तो अन्विका 11 या संघाला सचिनच्या स्वरूपात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेत सहभागी घेतलेल्या 8ही संघ मालकांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण आपल्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे. आपण पुढे आलात म्हणून ही स्पर्धा होऊ शकली आणि आपण पुढे आलात म्हणूनच या खेळाडूंना त्यांच्या कलेला वाव मिळाला, त्यांची कला जोपासता आली.
हॅलो. सहा चेंडूंनी 10 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 10 धावा. या ठिकाणी नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख आपल्या सर्वांचे लाडके आवडते नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून SMPC प्रीमियर लीग साठी द्वितीय पारितोषिक देण्यात सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके चंद्रकांतजी चाळके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. SMPC प्रीमियर लीग 2025 च्या कमिटीच्या वतीने साहेबांचं सहर्ष हार्दिक 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 स्वागत. नुकतीच या स्पर्धेला शुभ आगमन होते, ज्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक म्हणून सहकार्य केलं जातं. अर्थात उपजिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांचं शुभ आगमन या मंचावरती होतंय. SMPC प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची भव्यता आणि दिव्यता वाढवली त्याबद्दल SMPC प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसेच त्यांच्या समवेत आलेले सर्व शिवसेना पदाधिकारी यांचंही सहर्ष हार्दिक असं स्वागत. तीन चेंडूनी 6 धावांची गरज. सुरेख असा फटका, चेंडू चाललाय सीमा पर आणि अन्विक 11 संघ सरस ठरतोय या स्पर्धेत. दुसरा संघ ठरतोय फायनल मध्ये पोहोचणारा. अर्थात अन्विक 11 संघ, खूप सारे अभिनंदन अन्विक 11. तसेच विघ्नहर्ता 11 संघ. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर यायचे व्यासपीठासमोर. पास होणारा लवकरात लवकर येतात दोन्ही संघाचे कर्णधार. या ठिकाणी नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख त्याचबरोबर साईराज कोऑपरेटिव्ह संस्था